नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. तळेगाव दाभाडे येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कीर्तन सेवा संपन्न. तळेगाव दाभाडे येथील स्वराज नगरी येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त महाअभिषेक, होम हवन, महिलांचे सामुदायिक अथर्व शीर्ष पठण, भजन, महाआरती, महाप्रसाद, कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. महाअभिषेक सकाळी गणेश रासकर यांच्या हस्ते करण्यात आला. स्वर प्रतिमा अविनाश लेले यांनी सादर केली. सायंकाळच्या सुमारास हरिभक्त पारायण श्रीहरी महाराज आळंदकर महाराज यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. यावेळेस कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, नगरसेवक संतोष भेगडे, सुदाम शेळके, सत्यम खांडगे, चिराग खांडगे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष, स्वराज नगरी आणि कमिटी सदस्य यांनी परिश्रम घेतले. नमस्कार. आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. आजचा प्रकट दिन हा अविस्मरणीय कायम आमच्या लक्षात राहील, कारण मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांनी आमचं वाहवा आणि स्तुती केलेली आहे. आमच्या कामाला दाद दिली, आमच्या कामाचं चीज झाल्याचं समाधान आम्हाला मिळालं आणि असंच स्वामी आमच्या पाठीशी उभं राहून चांगली उत्तरोत्तर कामगिरी करून घ्यावी. आमच्या स्वराज नगरी देखभाल संस्थेतर्फे सर्व स्वामी भक्तांचं हार्दिक असं स्वागत. आभार. नमस्कार. स्वराज नगरी देखभाल सेवा सहकारी संस्थेमार्फत मंदिराचा जो जीर्णोद्धार झालेला आहे, त्याचबरोबर आज प्रगट दिनाच्या निमित्त स्वामीच्या मंदिरात आपण पाहत आहे की खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे. मागील प्रगट दिनाच्या वेळेस देखील 2,000 ते 2,500 लोक होती. आज 3,500 ते 4,000 लोक उत्तरोत्तर वाढत चाललेले आहेत आणि सगळ्यांच्या भोजनाची देखील सोय मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. नमस्कार. मी स्वराज नगरीतील आमच्या कमिटीमध्ये खजिनदार आहे आणि हे माझे सहकारी आमचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत सावंत, हे आमचे सचिव आहेत आदिनाथ आगळमे. 3 वर्षापूर्वी आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही स्वामी महाराजांची सेवा सुरू केली 3 वर्षापूर्वी. 3 वर्षामध्ये बरेचसे बदल आम्ही या मंदिरामध्ये घडवलेत आणि स्वामींच्या कृपेने या मंदिरामध्ये दिवसेंदिवस लोकांची गर्दी वाढत चालली आहे आणि भाविक स्वामींचं दर्शन घेऊन खूप तृप्त होत आहेत. आम्ही आमच्या कमिटीतर्फे या मंदिरामध्ये दर गुरुवारी आरतीचं प्रयोजन करतो. तसेच आम्ही लोकांना सेवेची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे, लोकांची सेवा करायची आहे, तर स्वामीच्या माध्यमातून लोकांची सेवा लोकांकडून आमच्याद्वारे घडते आहे इथे स्वराज नगरीमध्ये. याचा आम्हाला खूप आनंद आहे. तसेच आमचे स्वराज नगरी अध्यक्ष जे आहेत त्यांनी आपलं घरदार सोडून तर नाही म्हणता येणार, पण त्यांनी त्यांचं दुकान मात्र सोडलेलं आहे या कामासाठी. आणि आज हे जे मंदिराचा जो बदल झालेला आहे, तो बदल एवढा आमूलाग्र बदल आहे की यामुळे या पंचक्रोशीमध्ये या मंदिराचं एक विशिष्ट स्थान निर्माण झालेलं आहे आणि त्यासाठी आमची कमिटी आणि आमचे अध्यक्ष आम्ही हे करण्यासाठी बाध्य आहोत. आमच्या अध्यक्षांनी खूप प्रयत्न करून या मंदिराची उभारणी केली आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि या मंदिराला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. या मंदिराच्या माध्यमातून लोकांची सेवा आमच्या कमिटीतर्फे दिवसेंदिवस घडो आणि आमच्या अध्यक्षांना आशीर्वाद आणि आमच्या कमिटीला आशीर्वाद मिळो हीच प्रार्थना, स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.